काय काय तेवढं सांगा, निवेदन करा, मग आम्ही पुढचं पहिलं आमचं होतं घर आमचं आहे. श्रमिक पत्रकार संघ पुणे व पत्रकार प्रतिष्ठान पुणे आपल्या या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाला म्हणजे भांबुर्डा येथे 744 स्क्वेअर मीटर जागा, 8000 चौरस फूट जागा आपल्या प्रतिष्ठानचं नवीन इमारत, स्किल डेव्हलपमेंट सेंटर आणि आपल्या पत्रकारितेला देशातली उंची देण्याकरता आणि एक चांगल्या भवनाची गरज होती आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली. खरं तर आपण जी मागणी केलेली होती या मागणीला आता शासनाने विनाशुल्क ही मागणी पूर्ण केलेली आहे. मी राज्याचा महसूल मंत्री म्हणून शासन निर्णयाची प्रत आज पुणे पत्रकार प्रतिष्ठानला दिलेली आहे. पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे आमचे अध्यक्षजी यांना विनंती आहे की आता लवकरच ते या ठिकाणी चांगल्या आर्किटेक्ट नियुक्त करतील आणि या 2-3 वर्षामध्ये पुणे प्रेस क्लब, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचं एक नवीन इमारत ज्यामध्ये सर्व आधुनिकीकरण असलेलं आपले सर्वच मीडिया हाऊसेस ज्या ठिकाणी आहेत त्या सर्वांकरता इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील, प्रिंट मीडिया असतील, जे काही प्रेस क्लब, जे काही आपलं त्या ठिकाणी श्रमिक पत्रकार संघ जो निर्णय घेईल, ज्या पद्धतीने त्यांचं बांधकाम प्रस्तावित करतील, पुढच्या काळात आम्ही सर्व मिळून नवीन इमारत, नवीन प्रेस क्लब बांधकामाकरता आमची सर्वांची मदत आम्ही या ठिकाणी करू. खरं तर मला या गोष्टीचा अभिमान आहे की पुणे प्रतिष्ठाननी मागितलेली जागा आता पुणे प्रतिष्ठानला मिळालेली आहे. मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचं मनापासून आभार मानतो की पुणे प्रतिष्ठाननी केलेली मागणी, मी केलेला त्या ठिकाणी थोडा फॉलोअप याला यश आलं आहे आणि त्यामुळं आज आपण एक चांगल्या कार्यक्रमाला पुढे जातो आहे. चांगल्या त्या ठिकाणी उद्दिष्टाला आपण पूर्ण करणार आहोत. सर, निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आता महायुती म्हणून आपण किती ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि बऱ्याच ठिकाणी आपण राष्ट्रवादीला सोबत घेत नाही आहोत. शिवसेना आणि भाजप म्हणूनच पुढे जाणार नाही. खरं तर महाराष्ट्रामध्ये भाजपा शिवसेना महायुती करण्याचा निर्णय झाला आहे. तसे संकेत आम्ही सर्व महानगरपालिकेच्या आमच्या पदाधिकारी दिले आहे. आमचे भारतीय जनता पार्टीचे 5 पदाधिकारी, शिवसेनेचे 5 पदाधिकारी, सर्वच 29 महानगरपालिकेमध्ये आम्ही ही युती करतो आहे. राहिला प्रश्न महायुतीचा, 13 पक्षाचा, अजितदादासहित बाकी पक्षाचा, तर आम्ही या ठिकाणी काही चर्चा केल्या आहेत, अजितदादाशी चर्चा केल्या आणि चर्चेमध्ये अजितदादाची म्हणणं हे होतं आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजीचंही म्हणणं हे होतं की राष्ट्रवादी काँग्रेसचं या ठिकाणी स्वतःचं एक वेगळं काम आहे. त्यांचे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लढण्यास इच्छुक आहे. मग भाजपाचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे एवढे काही आकुपाय होऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळावी आणि त्यामुळं पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, अशा पश्चिम महाराष्ट्रातल्या काही महानगरपालिकेत अजितदादा आपली वेगळी लढण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आम्ही मित्रपूर्व लढण्याच्या तयारीमध्ये आहोत आणि एकच आम्ही या ठिकाणी पाळणार आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये मित्र पक्षाची त्या ठिकाणी मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. पण विदर्भ, मराठवाडा, मुंबई, कोकण वगैरे भागामध्ये महायुती होणार आहे आणि तशी तयारी आम्ही केली आहे. महायुती नको ही दादांची भूमिका आहे की भाजपची? नाही, आम्ही बसून चर्चा केली. ही काही लपून छपून नाही आहे. बसून चर्चा केली. दादांनी सांगितलं की आमचे कार्यकर्ते आकुपाय होऊ शकणार नाही. आम्ही सांगितलं आमचे कार्यकर्ते महायुतीत आकुपाय होऊ शकणार नाही. त्यामुळं त्यांनी आपला लढण्याची भूमिका घेतली, आम्ही लढण्याची भूमिका घेतली. पण हे ठरवलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्याच्या महायुतीला त्या ठिकाणी डॅमेज होईल असं कुठलंही वर्तवणूक किंवा कर्तव्य आम्ही कुणीच करायचं नाही. आपापल्या पद्धतीने लढायचं. जो जिंकेल तो जिंकेल अशी स्थिती आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली आहे. परवा बोलताना मुख्यमंत्री असं म्हटले की
शिंदे आणि भाजप यांनी ठरवलेलं आहे की एकमेकांचे लोक घ्यायचे नाहीत. मग राष्ट्रवादीचं असं काही ठरलेलं नाही का त्यांचे घ्यायचे नाहीत किंवा आपले पाठवायचे नाही? नाही, आम्ही सर्वच महायुतीच्या पक्षामध्ये हा निर्णय केलाच आहे. मी त्या महायुतीच्या महत्वाच्या समन्वय समितीमध्ये आहे. तिन्ही पक्षाला लागू आहे. हे काही दोन पक्षाचं नव्हतं, हे सर्वच पक्षाचं होतं की कुठल्याही महायुतीच्या कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण घ्यायचं नाही. काही ठिकाणी मात्र लोकल लेवलला काही घटना घडल्यात, तिथले कार्यकर्ते काही भाजपमध्ये आले, भाजपचे काही एकनाथ शिंदेजीकडे गेले, काही राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आले, काही राष्ट्रवादीत गेले. या घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. पण अनेक वेळा हा निर्णय झाला की कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला, महायुतीच्या कार्यकर्त्यांना एकामेकामध्ये घ्यायचं नाही. हाच निर्णय समन्वय समितीचा आहे. पुण्यात काय होईल? पुण्यातले बरेचसे अजितदादाचे लोक भाजपमध्ये येणार अशी चर्चा आहे. काय नावं येतात? नाही, मला नाही वाटत फार काही याच्यामध्ये आता ती स्टेज राहिली आहे की अजितदादाचे लोक भाजपमध्ये येतील, भाजपचे लोक अजितदादाकडे जातील, अशी काही फार स्टेज नाही आहे. त्यामुळं काही एवढं असं मला वाटतं फार दिसत नाही. असं राष्ट्रवादी काँग्रेस इथं पुण्यामध्ये महाविकास आघाडीसोबत जायची शक्यता आहे. त्यांच्या बोलण्या पण काय सुरू आहेत. सगळ्या दोन्ही पक्षांकडनं त्याची थोडे तसे संकेत पण मिळतात. तर महायुतीमध्ये तुम्ही घटक पक्ष आता इथं तुमच्या तीव्र कडवेचे विरोधक आहेत, त्यांच्यासोबत अजितदादाची शक्यता आहे. तर तुमची तर काय भूमिका असेल? शेवटी महायुतीमध्ये आम्ही जेव्हा सरकारमध्ये आहोत तेव्हा विकसित महाराष्ट्राकरता आम्ही सरकार तयार केलेलं आहे. डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकते या भावनेने आम्ही सोबत आहोत, म्हणून महायुती झालेली आहे. आता प्रश्नाला पक्षीय प्रश्न आहे की भाजपाने कोणाला घ्यावं, अजितदादांनी त्यांच्या पक्षामध्ये कुणाला त्या ठिकाणी सोबत घ्यावं, एकनाथ शिंदेजींनी कुणाला घ्यावं, यांचं पक्षीय राजकारण आहे. पक्षीय राजकारणात त्यांना मुभा आहे. पण महायुतीमध्ये मात्र सत्तेमध्ये येताना कुठल्याही पद्धतीने सत्तेचे वाटेकरी होता येणार नाही. महायुतीच्या सरकारमध्ये सत्तेचे वाटेकरी होता येणार नाही अशी भूमिका आहे. त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये काय काय करायचं त्यांनी करावं, कुणासोबत जायचं, काय जायचं. राज्याच्या महायुतीमध्ये हे जे आमचे युतीपूर्वीचे म्हणजे निवडणुकीपूर्वीची जी युती होती तीच त्या ठिकाणी कायम राहणार आहे. सत्तेत राहायचं महायुतीत अजितदादा भाजप विरोधातले महाविरोधात जाऊन भाजप विरोधात प्रचार करायचं हे कसं? ते अजितदादांनी त्याच्या गोष्टीचा निर्णय केला पाहिजे. अजितदादांनीच त्या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं याचा विचार त्यांनीच केला पाहिजे. त्यांच्या पक्षाचं भूमिका त्यांनीच त्या ठिकाणी मांडली पाहिजे. पण दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा पण त्यांच्या सुरू आहे की आता या पालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्रित लढावं. नाही, मी तेच सांगितलं की माननीय अजितदादांना त्यांच्या पक्षात कुणाला लढवायचं हा निर्णय त्यांना करायचा आहे. आम्ही निर्णय केला आहे की भाजपा शिवसेना ही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही परिस्थितीत एकत्र राहील आणि ज्या ठिकाणी काही टाय नसेल अशा ठिकाणी जर अजितदादा येत असेल, आम्हाला काही ठिकाणी अशा आहेत अनेक ठिकाणात महानगरपालिकेत त्या ठिकाणी अजितदादांनी काही तिथल्या लोकल लेवलला आम्हाला अप्रोच केला आहे. परभणीमध्ये काही आहे, नांदेडमध्ये काही, लातूरमध्ये काही. तर काही ठिकाणी त्यांनी आग्रह केला की आम्ही महायुतीमध्ये येतो. तर त्या ठिकाणी चाचपणी चालू आहे. पण आज तर एक निर्णय झाला आहे की भाजपा सेना सोबत लढेल. त्याच्याबद्दलच्या वाटाघाटी ह्या 90% पूर्ण झाल्या आहे आणि मला वाटतं की पुढच्या 4 दिवसामध्ये प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आमची महायुती तुम्हाला झालेली दिसेल असं चित्र असेल. सत्तेत त्या राष्ट्रवादीला तुम्ही सामावून घेणार. शरद पवार हे जर या अजितदादांबरोबर आले किंवा त्यांचं एकत्र झालं तर ते तुम्ही युतीत म्हणून पुढच्या भविष्यात 16 तारखेच्या निकालामध्ये अशी स्थिती येणारच नाही. 100% पुणेमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा आणि शिवसेना महायुतीचाच महापौर बनणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये बनणार आहे. 21ला महाराष्ट्रामध्ये 2/3 बहुमताने 51%च्या वर मतं घेऊन भाजपा महायुती जिंकेल. काही ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा जिंकतील, काही ठिकाणी एकनाथ शिंदे जिंकतील, पण भाजपा सर्वात जास्त त्या ठिकाणी नगराध्यक्ष घेऊन जिंकेल. कारण आमची स्ट्रेंथ तेवढी जास्त आहे, संघटन तेवढं जास्त आहे, त्यामुळे आमची स्वाभाविक राहणार आहे. आमदार त्या ठिकाणी जास्त आहे, त्यामुळे आमचे स्वाभाविक येणार आहे. आणि त्यामुळे पण काँग्रेसला स्पेस दिसणार नाही. उबाठा तर त्यांचं महाकल्याण झालंय आणि त्यामुळं शरद पवार साहेबांनाही काही फार स्कोप दिसणार नाही.
21 तारखेचे निकाल हे महायुतीच्या बाजूने दिसतील. महापालिकेच्या निवडणुकीत जर 2 राष्ट्रवादी एकत्र आल्या तर त्याचा परिणाम राज्यातल्या अजित पवारांच्या सत्तेच्या वाट्यामध्ये होईल का? यालाच धनुप्रश्न आहे. मला वाटत नाही की महाराष्ट्राच्या सरकारच्या सत्तेच्या वाटेमध्ये काही असे प्रयोग होतील. हे प्रयोग जरी पुण्यात पिंपरी चिंचवड झाले ते स्थानिक असतील. महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारच्या वाट्यात महाविकास आघाडीचा कोणी येईल असं मला दिसत नाही. सरकारच्या 2 मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले राष्ट्रवादीच्या, अजून काही मंत्र्यांचा नंबर आहे असं विरोधी पक्षांचे आमदार जे त्यांचं म्हणणं आहे. अशी मंत्री हाय वाटतं का त्यांना राजीनामा द्यायला? असं आहे की पोलीस गेलेत इन्स्पेक्टर. कोकाटेचा जो प्रश्न निर्माण झाला माणिकरावांचा तो निर्माण झाला कोर्टाच्या निकालावर. मागच्या काळात जी काही केस झाली त्या काळात केस मधलं या काळातली केस नाहीये, या सरकारच्या काळातली केस नाहीये. मागच्या काळात काही त्यांच्याकडून जे काही झालं त्याचा आता निकाल लागले, त्यामुळे आत्ता निकाल लागल्यामुळे ते आत्ता लागू होतं. आता जी काही कोर्टाने शिक्षा दिली असेल, कोर्टाने जे काही त्यांना आपला आदेश दिला त्याप्रमाणे वागावं लागेल. पण शेवटी ही घटना ही सरकार गठीत होण्यापूर्वीची आहे आणि त्यामुळे त्याचे आता परिणाम आता येतात. त्यामुळं जे काही कोर्टाचा निकाल आहे त्यानुसार त्यांना राजीनामा किंवा जे काही पुढची भूमिका त्यांची ठरेल. मला असं वाटतं की कोकाटेचा काही या काळात भ्रष्टाचार केला, या सरकारमध्ये येऊन त्यांनी भ्रष्टाचार केला, या सरकारचं काही लुटलं असं नाहीये. पूर्व झालेल्या घटनावरनं त्यांना ती शिक्षा कोर्टाने केलेली आहे. त्यामुळे या सरकारच्या मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला असं नाही. पार्थ पवारचा विषय आहे. पार्थ पवारला अजूनही आरोपी म्हणून का घेतलं जात नाही? कारण सातत्याने परवा एक पत्र बाहेर आलेलं आहे की त्यांनीच जिल्हा प्रशासनाला मागणी केली होती की जागा त्यांना द्या तेजवानीला. हे काय का वाचवते सरकार? नाही, सरकार कुठेही वाचवत नाही आहे. जर सरकारला कुणाला वाचवायचं असतं तर 12-12 दिवस कस्टडी कुणाला भेटली नसती. पोलिसांनी कोर्टामध्ये ज्या पद्धतीनं आम्ही बाजू खिंड लढवली की आमच्याकडे पुरावे आहेत, आमच्याकडे यांना कस्टडी देणं आवश्यक आहे, जे त्या ठिकाणी तेजवानी वगैरे आहेत. आणि बघा पोलिसांनी पूर्ण कस्टडी घेऊन त्या ठिकाणी पूर्ण तपास खोलवर केला आहे. त्यांचं आता बाहेर येईल पोलिसांनी केलेलं काम. आणि यामध्ये आम्ही का गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही या ठिकाणी स्टॅम्प ऍक्ट मध्ये लिहून देणारा कोण होता, लिहून घेणारा समोर कोण होता आमच्या अधिकारासमोर बसलेला, कोणाचे फोटो त्या देवाणघेवाण लागलेले आहेत, तेवढाच गुन्हा दाखल करू शकतो, तेवढा FIR आम्ही करू शकतो नियमाने. मग मात्र पोलीस अधिक खोलात जाऊन अधिक तपास करून त्या गुन्ह्यात कोण कोण सहभागी आहे हा आता पोलिसांचा ऍडिशनल कुणाला घ्यायचा तो अधिकार आहे. पोलीस त्या पद्धतीने काम करतात. पण प्राथमिक गुन्हा आम्ही 10 दाखल करतो. फोटो कोणाचे आहे खरेदी खतावर आणि कुणी साईन केलाय आमच्या अधिकारासमोर, आमचा अधिकारी चुकीचा वागला त्याच्यावरही आम्ही कारवाई केली. लिहून देणार, लिहून घेणार, सरकारी जागा लिहून देणार, लिहून घेणार त्याच्यावरही कारवाई केली, गुन्हे दाखल केले. आणि पोलिसाचा तपास हा अंतिम याच्यावर आहे. राहिला प्रश्न दुसरा आमचा तपास. आमची खारगे समिती सरकारी जागा ताब्यात घेत आहे, ती जागा सरकारची आहे. आता सरकारची जागा खरेदी खत करताना जे काही स्टॅम्प ड्युटी लागणार आहे ते ऍक्टमध्ये आहे. त्यामुळं कुठंच थांबलं नाहीये. या प्रकरणात जो जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई सरकार करणार आहे. आपण आश्वस्त राहा. नाही, स्टॅम्प ऍक्ट वेगळा आहे. आम्ही आता पहिल्यांदा जो आता अर्ज केलाय कोर्टासमोर तो व्यवहार रद्द करण्याचा. व्यवहार रद्द करण्यासाठी आम्हाला कोर्टात जावं लागतं. कारण स्टॅम्प ऍक्ट मध्ये ज्या अधिकाऱ्यांनी व्यवहार केला त्याला अधिकार राहत नाही किंवा वरच्याला अधिकार नाही. एखादा व्यवहार झाला असेल तो फोडून काढायचा असेल तर सिव्हिल कोर्टात जावं लागतं. तसं आम्ही गेलो आहे, लवकर त्याचा निर्णय होईल. पण आता ते जे स्टॅम्प ड्युटी आहे ते नियमात आहे की एखादी खरेदी खत करताना जेवढी भरली तिथं वसूल करावंच लागतं, पण जी रद्द करायची तेवढीच भरावं लागतं. हा ऍक्ट आहे. आता ऍक्ट प्रमाणे आम्ही ती कारवाई चालू केलेली आहे. त्यामुळं या प्रकरणामध्ये जे तहसीलदारांना निलंबित केलेले आहे त्यांची प्रशासकीय अंतर्गत चौकशी न करता त्यांना निलंबन केले आणि ते मॅटमध्ये गेलेले. तर अशा प्रकारे तहसीलदारांना निलंबित करता येतं का? आणि त्याच्यावरून 3 दिवस आणि दुसरा विषय जे 4 तहसीलदार मावळमध्ये निलंबित केलेले गौण खनिज प्रकरणात तर त्याच्यात 3 दिवस
झाले, महसूल प्रशासनात संप चालू आहे, त्याबाबत आज नेमकी काय तुमची आज माझी राज्याच्या महसूल खात्याच्या सर्व संघटनाची बैठक झाली. जवळपास 2.5 तास या बैठकीत आमची चर्चा झाली. पहिला मुद्दा निलंबनाचा होता. या मुद्द्यामध्ये 90,000 ब्रास गौण खनिज हे 2016 ते 2023 या काळामध्ये अवैधपणे उत्खनन झालं आणि मार्चच्या 2025च्या अधिवेशनामध्ये ही बाब समोर आली. त्या अधिवेशनातील प्रश्न उत्तराचं कंप्लायन्स या अधिवेशनात आलं. या अधिवेशनामध्ये जेव्हा मी आपली सरकार म्हणून बाजू मांडली सभागृहात, तेव्हा मात्र हे लक्षात आलं की 90,000 ब्रास जास्त उत्खनन झालं, पण आमच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही पद्धतीची रॉयल्टी जे एक्स्ट्रा उत्खननाची वसूल केली नव्हती. जास्तीचं उत्खनन केलं तर वसूल करावी लागतं, ती केली नव्हती, म्हणून त्यांचं निलंबन झालं. पण आजच्या बैठकीत आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आपला खुलासा 3 दिवसामध्ये द्या, जे काही निलंबन आपलं झालं आहे, आणि जर खुलासा दिला तो जर सरकारला वाटला की हा खुलासा योग्य आहे, सरकार त्याचं निलंबन रद्द करेल. परंतु या ठिकाणी 90,000 ब्रास त्या ठिकाणी उत्खनन झालं आहे. आता हे वसूल करणे ही जबाबदारी आमच्या महसुली अधिकाऱ्याची आहे. जास्तीचं उत्खनन जे केलं आहे त्याची रॉयल्टी भरून घ्यावी लागतं, ती भरून घेतली नाही, ती रॉयल्टी आम्ही भरून घेऊ. आणि दुसरं त्याचे 3 प्रश्न होते की एक प्रश्न होता की नायब तहसीलदारची जी त्यांची भरती आहे किंवा त्यांचं इन हाऊस जे प्रमोशन्स आहे त्यामध्ये इन हाऊस परीक्षा घ्या, ते एक मान्य करण्यालायक आहे. दुसरं त्यांचा ग्रेड पेचा निर्णय जो आहे, त्यांचा ग्रेड पेचं काही थांबलेला आहे, ग्रेड पेचा निर्णय त्यांचा करायचा आहे, ती त्यांची मागणी केलेली आहे. सोबतच त्यांचा आकृतीबंध जो आहे, आता एक आकृतीबंध आम्ही मुद्रांकाचा पूर्ण केला. 8 वर्षापासून आकृतीबंध पडलेले आहेत, ते आम्ही पूर्ण करतोय. आणि सोबतच 750 अधिकाऱ्याचे प्रमोशन्स आम्ही पूर्ण केले आहे. आणि काही त्या ठिकाणी त्यांच्या प्रशासकीय बाबी आहेत ते आम्ही करणार आहे. मी त्यांना विनंती केली, आपल्या माध्यमातून विनंती करतो पुण्यातनं की आपल्या महसूल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कुठलंही त्या ठिकाणी आंदोलन करण्याची गरज नाही. सरकार महसूल अधिकारी कर्मचाऱ्याच्या पाठीची ठाम उभा आहे. मी त्यांना सुचवलं आहे की अनावधानाने केलेली कृती ही सरकार मान्य करेल, चूकही मान्य करेल, पण मनात उद्दिष्ट ठेवून केलेली चूक, करप्शन मनात ठेवून केलेली चूक सरकार मान्य करणार नाही. देवेंद्र फडणवीस सरकार पारदर्शी, गतिमान आणि त्या ठिकाणी गतिमान सरकारच्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत. त्यांनी मान्य केलं संघटनांनी. मला विश्वास आहे की आज पुण्यातनं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझं आव्हान आमचे महसूल अधिकारी कर्मचारी या ठिकाणी स्वीकारतील आणि आपला संप मागे घेतील. सर, या प्रकरणात दुसरा प्रश्न होता, मुंडवा प्रकरणाचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांची अंतर्गत चौकशी न करता थेट निलंबन झाले, तर मॅटमध्ये याबाबत सुनावणी नाही. मॅटमध्ये कुठलाही त्यांना स्टे मिळाला नाही आहे, पण सूर्यकांत येवले यांनी केलेली चूक अक्षम्य आहे. 1800 कोटी 2000 कोटीची जागा या ठिकाणी सरळ सरळ आपण कोणाच्या घशात घालण्याकरता कृती करतो, हे अक्षम्य आहे. निलंबनच नाही तर त्यांचा आम्ही तुम्हाला नोकरीतून का काढण्यात येऊ नये अशी नोटीस दिलेली आहे. त्यांचा खुलासा आम्ही घेणार आहे. आणि खरं तर अशा प्रकरणामध्ये जे इन्व्हॉल्व्ह असतील त्याचा सरकार कुठलाही दबाव सहन करणार नाही. सरकारच्या भूमिकेतनं काही अन्यायकारक झालं असेल, आम्ही त्यांना एखाद्या गोष्टीला माफ करू, पण एवढी मोठी जमीन, सरकारची जमीन बाय प्लान कोणाच्या घशात घालणे आणि त्यामध्ये तहसीलदार इन्व्हॉल्व्ह असणे आणि सरकारचा सेवकच सरकारचा त्या ठिकाणी भ्रष्टपणे या ठिकाणी काम करत असेल, इतकी मोठी जमीन दुसऱ्याला देण्याकरता जो व्यक्ती इन्व्हॉल्व्ह असेल त्याचा मात्र सरकार बंदोबस्त करेल. ड्रग्सचे आरोप जे आहेत ते केले जात आहेत. ड्रग्सच्या संदर्भात वारंवार आणि मोठा साठा जो आहे तो जप्तही करण्यात आलाय. असं आहे की पोलिसांनी कारवाई केली आहे, पण एकनाथ शिंदेचं नाव लावणे, आता काहीतरी स्फोटक या ठिकाणी वक्तव्य करून काही लोकांना सवय लागली आहे मीडियामध्ये छापून येण्याची, मीडियामध्ये ब्रेकिंग न्यूज करायची. आता काही लोकांना वेळेपणाही आहे, पुष्कळ लोकांना सकाळी झोपून उठतात, आपलं बोलत राहतात, ब्रेकिंग न्यूज करत राहतात. मला वाटतं हे जे लोक आहेत ना, हे प्रसिद्धीच्या मागे लागलेले आहेत. एकनाथ शिंदेचा काही संबंध नाही आहे, एकनाथ शिंदेची भूमिका नाही आहे त्यामध्ये. कसा राहणार आहे? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अशा प्रकारा त्यांचं नाव अशा प्रकारे खराब करणे, त्यांच्या नेतृत्वावर कर्तृत्वावर अशा पद्धतीची हे करणे हे काही योग्य नाही.
मला वाटतं एकनाथ शिंदेचा काही त्या ठिकाणी एकनाथ शिंदेचं कुठल्याही या ठिकाणी या ड्रग्सच्या याच्यामध्ये संबंध नाही. सर, पृथ्वीराज चव्हाण ने कहा कि ऑपरेशन सिंदूर में पहले ही दिन भारत हार गया, क्या कहेंगे? क्या ऑपरेशन सिंदूर में भारत पहले ही दिन हार गया. पृथ्वीराज चव्हाणांनी- बुद्धि पृथ्वीराज चौहान जी की बुद्धि भ्रष्ट हुई है. उनको पुणे के जो मेंटल हॉस्पिटल है उसको एडमिट करने की जरूरत है. त्यांनी असंही म्हटलेलं आहे माफी की मागण्याची काँग्रेस गरज आहे. पोलीस साले माफी नाही करतात. त्यांचा सर, उन्होंने सैन्य का अपमान भी किया, उन्होंने माफी मांगने से भी मना किया. हाँ उन्होंने सैन्य का भी अपमान किया और माफी मांगने से भी मना किया. नहीं भी सांगे कोई हॉस्पिटल होगा पुणे में अच्छा, वो एड्रेस भेज दो, मैं उनको भेज देता हूँ. उनको जरा अभी हॉस्पिटल में रहने की जरूरत है कुछ दिन. काँग्रेस साहेब आता एकंदरीत महापालिका निवडणुकांचे सगळं सुरू झालेलं आहे. काही दिवसात प्रवेशात पण सोयी सुरू होतील. पण पुण्यामध्ये आणखी स्थानिक आमदारांचा काही प्रवेशांना विरोध आहे. तर आमदारांना विश्वासात घेतलं जाणार आहे काही प्रवेश करताना? आज बघा, आज महत्वाचा पक्षप्रवेश भाजपमध्ये झाला. स्वर्गीय राजीव सातवजी यांच्या धर्मपत्नी आमच्या प्रज्ञाताई सातव यांनी सिटिंग एमएलसी आहे, विधान परिषद मेंबर आहे. त्यांनी काँग्रेस सोडली. खरं तर त्यांनी काही काँग्रेसवर नाराजी व्यक्त नाही केली, पण काय आहे, का सोडतात आहे? सिटिंग एमएलसी, काँग्रेसचा पायपोस काँग्रेसमध्ये नाही. कोणी नेता कोणाशी बोलायला तयार नाही. प्रचंड असंतोष काँग्रेसमध्ये आहे. राहिला प्रश्न पुण्याचा. पुण्यामध्ये सुद्धा ही स्थिती आहे की पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लोकांच्या मनात असंतोष आहे, कार्यकर्त्याच्या मनात असंतोष आहे. पण भाजपमध्ये जर एखादा कार्यकर्ता चांगला असेल तर त्यांना आम्ही त्या ठिकाणी घेत असतो. पण कुठल्या पक्षामध्ये असंतोष असेल आणि त्या ठिकाणी चांगला कार्यकर्ता एखाद्या वेळी समाजकार्यातनं, राजकीय कार्यातनं, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता चांगला कार्यकर्ता काम करतो आणि त्याच्याकडे त्या पक्षाचे लोक लक्ष देत नाही, तो आपल्याकडे आला असेल तर आम्ही त्या ठिकाणी त्यांना पक्षात घेण्याची भूमिका स्वीकारतो. आमदारांचा विरोध असेल तर स्थानिक आमदारांचा नाही, आमदारांशी आम्ही चर्चा करू. शेवटी संघटना महत्वाची आहे, आमदारही महत्वाचीच आहे. पण संघटन वाढीकरता शेवटी 51% लढाई आम्ही जिंकायची आहे. 1 आणि 1 11 करायचं असतं. 1 आणि 1 2 तर कोणी करतं. 1 आणि 1 11 करताना मात्र काही गोष्टी कराव्या लागतात. आम्ही आमदारांना समजू, आम्ही आमच्या संघटनेच्याही कार्यकर्त्याला समजू. राजकारणामध्ये इलेक्टिबिलिटी महत्वाची असते, शेवटी संख्या महत्वाची असते आणि संख्येचं गणित जुळवण्याकरता काही ठिकाणी पक्षप्रवेश करावा लागतात. ज्या ठिकाणी आम्ही कमी आहोत तिथे वाढलो पाहिजे. ज्या ठिकाणी आम्ही आहोत त्या ठिकाणी आम्ही कधीच पक्षप्रवेश करून कॅन्डिडेट देत नाही. आम्ही आहोत, आमचे कार्यकर्ते स्ट्रॉंग आहेत. 51% लढाई लढायला जिंकायला आम्ही सक्षम आहोत. त्या ठिकाणी आम्ही कधीच हा पक्षप्रवेश वगैरे करत नाही. पण ज्या ठिकाणी थोडासा गॅप आहे, शेवटी 51% लढाई ठरली आहे. ज्याला 51% मतं मिळणार तो जिंकणार. त्यामुळे 51% लढाई लढताना काही गोष्टी कराव्या लागतात, त्या आम्ही करणार आहोत. पुण्यात आता भाजप आणि अजितदादा वेगळे लढणार हे स्पष्ट झाले, पण निवडणुकीनंतर हे दोन पक्ष सत्तेमध्ये एकत्र दिसतील का महापालिकेत? मला नाही वाटत फार गरज पडेल. भाजपा महायुती प्रचंड बहुमताने विजयी होईल असं मला वाटतं. आता एक माहिती आली, ते संघटना म्हणून त्यांनी संप स्थगित केलेला आहे. राज्य सचिवांपासून होतं तुम्ही जे आवाहन केलं होतं त्याला मला वाटतं मी राज्याचा या खात्याचा मंत्री म्हणून मी महसूल संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि राज्यातल्या सर्व महसूल कर्मचारी अधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो. त्यांनी राज्याच्या एकंदरीत 14 कोटी जनतेच्या जे आपला रोजची कामं आहे ते बंद न करता सरकारवर विश्वास ठेवला आणि खास करून माझ्यावर विश्वास ठेवला. त्याबद्दल मी महसूल संघटनाचे सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी आभार मानतो.